श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकट असतात आणि ही संकट दूर व्हावीत यासाठी आपण खूप काही प्रयत्न करत असतो, खूप उपाय करत असतो. पण कधीकधी खूप प्रयत्न खूप उपाय करूनसुद्धा आपल्या आयुष्यातली एखादी अडचण ही कधी संपायचं नावच घेत नाही. मग अशा वेळेस आपल्याला खूप थकल्यासारखं आणि हरल्यासारखं वाटत असतं. नेमकं अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं हे आपल्याला कळत नाही. तुम्हालासुद्धा जर ही समस्या येत असेल, खूप उपाय करूनसुद्धा खूप प्रयत्न करूनसुद्धा तुमची अडचण दूर होत नसेल, तुमचे संकट दूर होत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी होत नसेल, तर मग स्वामी समर्थ महाराजांच्या या 2 प्रभावी मंत्रांचे 11 दिवसांचे अनुष्ठान तुम्ही नक्की करा. जर तुम्ही स्वामी महाराजांच्या या 2 प्रभावी मंत्रांचे 11 दिवसांचे अनुष्ठान केले तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील आणि तुम्हाला स्वामी कृपा प्राप्त होईल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती सांगणार आहे की जर तुम्हाला खूप थकल्यासारखं हरल्यासारखं वाटत असेल, कुठल्याच अडचणीतून संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग जर दिसत नसेल, तर मग तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या या 2 प्रभावी मंत्रांचे 11 दिवसांचे अनुष्ठान हे कसे करावे आणि असे कोणते 2 प्रभावी मंत्र आहेत की ज्याचे 11 दिवसांचे अनुष्ठान आपल्याला या सेवेमध्ये करायचे आहेत, याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी, अत्यंत प्रभावी अशी सेवा कशी करावी हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजेच तुम्हालासुद्धा या सेवेने तुमच्या अडचणींमधून बाहेर निघण्याचा मार्ग मिळेल. स्वामी समर्थ महाराजांची ही अत्यंत चमत्कारिक आणि प्रभावी अशी सेवा आहे. स्वामी महाराजांच्या नामात आणि मंत्रांमध्ये प्रचंड मोठी ताकद आहे आणि स्वामी महाराजांच्या या प्रभावी मंत्रांचं आपण जर 11 दिवसांचं अनुष्ठान केलं तर तुमची कोणतीही समस्या असेल तर ती स्वामी महाराज दूर करतील आणि तुम्हाला स्वामी कृपाही प्राप्त होईल. सर्व अडचणीतून, दुःखातून, संकटांमधून बाहेर निघण्याचा मार्ग तुम्हाला मिळेल. स्वामी महाराज तुम्हाला स्वतः मार्ग दाखवतील. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि स्वामी महाराजांच्या कोणत्या 2 प्रभावी मंत्रांचे 11 दिवसांचे अनुष्ठान आपल्याला कसे करायचे आहे, ही सेवा कशी करायची आहे, याबद्दल संपूर्ण माहिती आता जाणून घेऊया. सर्वात आधी आपण जाणून घेऊया की अनुष्ठान हे आपण का करावं. तर बघा, आपण तारक मंत्राचं सुद्धा अनुष्ठान करत असतो किंवा एखाद्या मंत्राचं सुद्धा आपण अनुष्ठान हे करत असतो. तर हे अनुष्ठान आपण का करतो, तर जर आपल्या आयुष्यामध्ये असलेली एखादी समस्या ही दूर होत नसेल, एखादी अडचण ही आपली दूर होत नसेल, खूप काही उपाय प्रयत्न करूनसुद्धा एखादा प्रश्न जर तुमचा मार्गी लागत नसेल, तर मग आपली समस्या दूर होण्यासाठी, आपला प्रश्न सुटण्यासाठी आपण ही अनुष्ठानाची सेवा करावी. अनुष्ठान म्हणजे काय, तर ठरलेल्या एखाद्या मंत्राचे किंवा स्तोत्राचे ठरलेल्या प्रमाणामध्ये, ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी बसून ठरलेल्या दिवसांमध्ये पूर्ण करायचे असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे स्वामी महाराजांचे प्रभावी मंत्र बघणार आहोत तर ते मंत्र असे आहेत. त्यातला पहिला मंत्र आहे श्री स्वामी समर्थ आणि दुसरा मंत्र आहे ओम स्वामी समर्थ. तर हे स्वामी समर्थ महाराजांचे अत्यंत प्रभावी असे 2 मंत्र आहेत. तर या दोन्ही मंत्रांचा अर्थ काय आहे हेच सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ. तर या मंत्रातला श्री म्हणजे ऐश्वर्य, प्रतिभाशाली, श्रेष्ठ, औदार्य, सामर्थ्यशाली, शुभ आणि पवित्रतेचे प्रतीक होय. स्वा म्हणजे स्वाहा करणे, भस्म करणे, आणि मी म्हणजे काय, तर माझ्यातला अहंकार, मीपणा हा नष्ट करणे, स्वाहा करणे होय. आणि समर्थ म्हणजे असमर्थांना समर्थ करणारी शक्ती होय. तर असा हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा संपूर्ण अर्थ आहे. आणि ओम स्वामी समर्थ या मंत्राचा अर्थ असा आहे, ओम हा अ ओ म या 3 अक्षरांनी बनलेला आहे. ओम हा त्रिदेवांच्या शक्तींनी परिपूर्ण असा आहे. यातील अ हा ब्रह्मवाचक आहे, ओ हा विष्णुवाचक आहे आणि म हा रुद्रवाचक आहे. आणि म्हणूनच या मंत्राच्या जपाने आपल्याला तिन्ही देवांची शक्ती, आशीर्वाद प्राप्त होत असतात. थोडक्यात सांगायचं झालं तर श्री स्वामी समर्थ आणि ओम स्वामी समर्थ या दोन्ही मंत्रांमुळे, या दोन्ही मंत्रांच्या जपामुळे आपल्याला त्रिदेवांची शक्ती प्राप्त होत असते आणि तसंच स्वामी महाराजांचा सुद्धा कृपाशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. तर असे हे अत्यंत प्रभावी स्वामी महाराजांचे 2 मंत्र आहेत. तर या दोन्ही प्रभावी मंत्रांचं 11 दिवसांचं अनुष्ठान आपल्याला कसं करायचं आहे याबद्दलच माहिती ही आपण आता बघूया. या दोन्ही मंत्रांचं अनुष्ठान कोण करू शकतं, तर स्त्री किंवा पुरुष, मुलं किंवा मुली, कोणीही या मंत्रांचं अनुष्ठान करू शकतं.
हे अनुष्ठान करताना आपल्याला रोज एकाच वेळी एकाच आसनावर एकाच ठिकाणी बसून हे अनुष्ठान करायचे आहे। त्यामुळे आपण प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार आपल्याला जमेल त्या वेळेमध्ये हे अनुष्ठान करायचे आहे। आपल्याला जमेल तीच वेळ आपण या सेवेसाठी ठरवून घ्यायची आहे, म्हणजे की आपल्याला ही सेवा करताना कोणताही अडथळा येणार नाही। अनुष्ठान करण्याची वेळ ही मुख्यत्वे करून पहाटे 4 ते 5 या काळामध्ये असावी। पण जर या वेळेमध्ये तुम्हाला हे अनुष्ठान करण्यास शक्य नसेल तर मग तुम्ही सकाळी 9च्या आधी आणि संध्याकाळी 6 वाजेनंतर आणि रात्री 9च्या आधी ही सेवा करावी, हे अनुष्ठान करावं। आपण आपल्या सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी अशी एकच वेळ ही आपल्याला या सेवेसाठी निश्चित करायची आहे। अनुष्ठानाच्या या सेवेला बसण्याआधी आपल्याला आंघोळ करणे गरजेचं आहे। जर तुम्ही सकाळी ही सेवा करत असाल तर तुमची आंघोळ ही सकाळी झालेलीच असेल, पण जर तुम्ही संध्याकाळी ही अनुष्ठानाची सेवा करत असाल तर मग तुम्हाला या सेवेला बसताना सर्वात आधी आंघोळ करून घ्यायची आहे आणि मगच या सेवेला सुरुवात करायची आहे। आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ आणि धुतलेलेच कपडे आपल्याला घालायचे आहेत आणि त्यानंतर या सेवेला बसायचं आहे। आणि या मंत्रांचा जप करण्यासाठी तुम्ही कोणतीही माळ घेऊ शकतात। तुळशीची, चंदनाची किंवा स्फटिकाची किंवा रुद्राक्षाची किंवा कमळगट्ट्याची माळ यापैकी तुम्ही कोणतीही माळ या सेवेसाठी घेऊ शकतात। आणि अनुष्ठानाला बसताना आपल्याला आसन घेऊनच बसायचं आहे। जर तुम्हाला खाली जमिनीवर मांडी घालून बसणं शक्य नसेल तर मग तुम्ही अशा वेळेस सोफ्यावर किंवा खुर्चीवर बसून हे अनुष्ठान करू शकतात। पण सोफ्यावर किंवा खुर्चीवर बसताना सुद्धा आपल्याला खाली आसन घेऊनच बसायचं आहे। हे अनुष्ठान करण्यापूर्वी आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा एखादा छोटासा फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक आहे। स्वामी महाराजांच्या फोटोसमोर स्वामी महाराजांच्या सान्निध्यामध्ये बसूनच आपल्याला हे अनुष्ठान पूर्ण करायचे आहे। महिलांनी त्यांचे मासिक धर्माचे दिवस पूर्ण झाल्यानंतरच स्वामी महाराजांच्या या 11 दिवसांच्या अनुष्ठानाच्या सेवेला सुरुवात करावी। मासिक धर्म, सुतक, विटाळ या दिवसांमध्ये या कालावधीमध्ये हे अनुष्ठान कधीही करू नये। आणि अनुष्ठानाची ही सेवा पूर्ण करताना आपल्याला कुठलीही पूजेची मांडणी करण्याची काहीही गरज नाही। फक्त आपल्या देवघरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं इतकंच आवश्यक आहे। हे अनुष्ठान करताना आपल्याला मंत्रांचे पठण हे कसे करायचे आहे तर आपण 11 दिवसांचे अनुष्ठान करणार आहोत। तर त्यामध्ये आपल्याला रोजच्या रोज श्री स्वामी समर्थ आणि ओम स्वामी समर्थ या दोन्ही मंत्रांची एक माळ ही जपायची आहे। 11 दिवसांमध्ये आपल्या या दोन्ही मंत्रांची 2376 इतकी नामजप संख्या होईल। अनुष्ठानाची ही सेवा सुरू करण्यापूर्वी सर्वात आधी आपल्याला संकल्प करून घ्यायचा आहे। संकल्प हा फक्त आपल्याला पहिल्याच दिवशी करायचा आहे आणि हा संकल्प करताना आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे पाणी, फूल आणि अक्षता घ्यायच्या आहेत आणि आपले नाव आणि गोत्र सांगायचे आहे। जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर तुम्हाला कश्यप या गोत्राचा उच्चार करायचा आहे। आपले नाव आणि गोत्र सांगून आपण श्री स्वामी समर्थ आणि ओम स्वामी समर्थ या दोन्ही मंत्रांचे 11 दिवसांचे अनुष्ठान आपली कोणती इच्छा पूर्ण होण्यासाठी, आपला कोणता प्रश्न मार्गी लागण्यासाठी करत आहोत किंवा नुसतेच स्वामी महाराजांची सेवा करावी म्हणून करत आहोत असे आपल्याला बोलायचे आहे। आणि स्वामी महाराजांनी ही सेवा, हे अनुष्ठान आपल्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी आणि मान्य करावी अशी स्वामींना आपण विनंती करायची आहे। आणि त्यानंतर हातामध्ये घेतलेलं पाणी एखाद्या तांब्यामध्ये आपल्याला सोडून द्यायचं आहे। आणि अनुष्ठानाचे नामजप सुरू करण्याआधी सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पांचे स्मरण करायचे आहे, त्यांना नमस्कार करायचा आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा दाखवायचा आहे। आणि तसंच लाल फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहेत। आणि तसंच आपल्या कुलदैवतेला, इतर देवी देवतांना आणि आपल्या गुरूंना नमस्कार करायचा आहे। आणि तसंच आपल्या आईवडिलांना सुद्धा नमस्कार करायचा आहे। त्यांचे आशीर्वाद घेऊनच या सेवेला सुरुवात करावी। हा मंत्रजप स्वतःला ऐकू येईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये करावा। मंत्रजप करत असताना मध्येच उठू नये, कोणाशीही बोलू नये आणि आपले संपूर्ण लक्ष या मंत्रजपावरच आपल्याला केंद्रित करायचं आहे। शांत मनाने आणि एकाग्रतेने हा मंत्रजप करावा। हे अनुष्ठान कधीही दुपारी 1 ते 4च्या दरम्यान करू नये, कारण यामुळे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा वाढू शकते आणि उष्णतेचा त्रास हा आपल्याला होऊ शकतो। म्हणूनच शक्यतोवर सकाळी किंवा संध्याकाळचीच वेळ ही निवडावी। आणि जर तुम्हाला शक्य असेल तर ही सेवा करण्यापूर्वी रोजच्या रोज तुम्ही गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा नक्की दाखवा। आणि अनुष्ठानाच्या या 11 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमच्या घरामध्ये जो काही स्वयंपाक हा बनत असेल तर त्याचा नैवेद्य आपण रोज स्वामी महाराजांना नक्की दाखवावा। आणि जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही दूध साखर किंवा खडी साखर यांचा नैवेद्य तरी स्वामी महाराजांना नक्की अर्पण करावा।
आणि हे अनुष्ठान करताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहे तर 11 दिवसांचे हे अनुष्ठान करत असताना आपल्याला चुकूनही या दिवसांमध्ये मांसाहार हा करायचा नाही आहे आणि परांनासुद्धा आपल्याला टाळायचं आहे. आणि आपले हे अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत आपल्याला आपल्या सेवेमध्ये उपासनेमध्ये गुप्तता ठेवायची आहे. 4 चौघांमध्ये आपल्या सेवेचा गाजावाजा आपल्याला करायचा नाही आहे. आणि ही सेवा करत असताना आपले आचार विचार कर्म हे आपल्याला चांगलेच ठेवायचे आहे. सेवा करतानाच नाही तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला आपले आचार विचार कर्म चांगले ठेवायचे आहेत. आणि या सेवेचे उद्यापन आपल्याला कसे करायचे आहे तर शेवटच्या उद्यापनाच्या दिवशी तुम्ही एखाद्या गरजू गोरगरीब व्यक्तीला स्वामी महाराजांच्या नावाने पैसे दान देऊ शकतात किंवा अन्नदानसुद्धा देऊ शकतात. हे दान तुम्ही तुमच्या यथाशक्ती करायचे आहे. हे अनुष्ठान अगदी साधे असले तरीसुद्धा अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली असे आहे. आणि ही सेवा करताना स्वामी महाराजांवर संपूर्णपणे विश्वास ठेवूनच आपल्याला ही सेवा करायची आहे. ही सेवा करताना कोणतीही शंका आपल्या मनामध्ये येऊ देऊ नका आणि सर्व काही स्वामी महाराजांवर सोडून ही सेवा करा. आपली कोणतीही सेवा स्वामी महाराज स्वतःजवळ ठेवून घेत नाहीत, तर या सेवेचे फळ आपल्याला व्याजासकट स्वामी महाराज नक्की परत करतात. मनापासून केलेल्या सेवेचे फळ हे नक्कीच मिळत असतं. तर मग तुमच्याही आयुष्यामध्ये जर अशाच कठीण आणि जटिल समस्या असतील आणि काहीही केल्या जर मार्ग मिळत नसेल आणि तुम्ही जर खूप अडचणीत असाल तर मग अशा वेळेस तुम्ही स्वामी महाराजांच्या या 2 अत्यंत प्रभावी मंत्रांचे 11 दिवसांचे हे अनुष्ठान ही सेवा नक्की करा आणि या प्रभावी सेवेचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. या सेवेची प्रचिती तुम्हाला 100% येईलच. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.